हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते आहे मेथीचे पराठे आणि याची रेसिपी मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे। तर इथे मी मेथीचे पानं तोडून घेतले आहे आणि त्याला 1 ते 2 पाण्याने धुवून घेतले। आता या मेथीला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। आता इथे मेथी धुवून घेतल्यानंतर लगेच कट करून घेत आहे, म्हणून इथे मेथी ओलीच आहे। ओलीच मेथी मी कट करून घेतली आहे। तर बघा, अशा पद्धतीने मेथी जेवढी बारीक होऊ शकेल तेवढी बारीक कट करून घ्यायची आहे। त्यानंतर एका पसरट बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, हाफ टेबलस्पून लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ आणि हाफ टीस्पून हळद, हाफ टीस्पून जिरं पावडर आणि थोडं ओवा हाताने क्रश करून घातलेला। आता यात ॲड करण्यासाठी एक पेस्ट तयार करून घेऊया। या पेस्टसाठी मी 4 ते 5 मिरची घेतली, 8 ते 10 लसणाच्या कळ्या, 1 इंच एवढे अद्रक आणि हाफ टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे। आता यात थोडं पाणी ॲड करून पेस्ट बनवून घेतली। त्यानंतर 2 चम्मच एवढी कसुरी मेथी तव्यावर रोस्ट करून घेतली। रोस्ट केलेली कसुरी मेथी या पिठात ॲड करून घेतली आहे। त्याचबरोबर तयार केलेली पेस्ट आणि हाफ वाटी दही ॲड करून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता या मिश्रणात 2 टेबलस्पून एवढे तेल ॲड करून घेऊया। तेल थोडं कोमट आहे, खूप गरम आणि खूप थंड पण नाही आहे। तुम्हाला वाटेल तर गरम तेल पण ॲड करू शकता यात। तर आता इथे बघा, पीठ, बेसन, मसाले आणि पेस्ट हे छान मिक्स झालेलं आहे। आता यात बारीक कट करून घेतलेली मेथी ॲड करून घ्यायची आहे। मी इथे मेथी धुतल्यानंतर लगेच पराठे बनवायला लागली, त्यामुळे माझी मेथी ओली होती आणि त्याचमुळे मला जास्त पाणी ॲड करायची गरज पडली नाही। जर तुम्ही मेथी धुतल्यानंतर थोडी ड्राय केली तर तुम्हाला थोडं पाणी ॲड करायची गरज पडू शकते, तर तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकता। आपण चपातीसाठी जेवढं सॉफ्ट पीठ मळून घेतो तेवढंच सॉफ्ट इथे आपल्याला या पराठ्यांसाठी मळून घ्यायचं आहे। त्यानंतर छोटे छोटे गोळे करून आपल्याला वाटेल तेवढे जाड, पातळ, छोटे मोठे पराठे लाटून घ्यायचे आहेत। मी इथे 5 ते 6 पराठे एकाच वेळेस लाटून घेतलेत। मी इथे छोटे छोटे पातळच पराठे लाटून घेतले आहे। आता बघा, तवा गरम झालेला आहे आणि चपातीसारखाच या पराठ्याला 1 मिनिट होऊन फ्लिप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे तूप लावलेलं आहे। तुम्ही वाटेल तर बटर पण लावू शकता किंवा तेल पण लावू शकता। आता एका साईडला तूप लावल्यानंतर परत फ्लिप करून दुसऱ्या साईडला पण तूप लावून घेऊया। आता 1-2 मिनिट या पराठ्याला असंच फ्लिप करून घ्यायचं आहे लो फ्लेमवर। बघा, तर आपले हे मेथीचे पराठे चपातीसारखे सॉफ्ट बनवून तयार झाले आहे। पराठे सर्व करताना एकदा परत तूप लावून घेतले आहे आणि त्याचबरोबर दही आणि आंब्याचं लोणचं यासोबत हे पराठे सर्व केले आहे। हे मेथीचे पराठे दही आणि लोणचं या दोन्ही सोबत खूप छान लागतात। तर चला, आता तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत बाय बाय।